रायगडमधल्या खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची म्हणजेच मंगेश काळोखे यांची आज निर्घृण हत्या करण्यात आली। 21 तारखेला नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच ही हत्या झाल्यानं खोपोलीत तणावाचं वातावरण आहे। या हत्येनंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय खोपोली पोलीस ठाण्यात जमा झालाय। खोपोली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं असून नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला। आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। संपूर्ण खोपोली शहर बंद करण्यात आले। खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे यांना सस्पेंड करण्याची मागणी होत आहे। खोपोली पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला समजवण्याचा प्रयत्न रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल या करत आहेत, मात्र जमाव ठिय्या आंदोलनावर कायम आहे। नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। मंगेश काळोखे यांनी पोलिसांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगूनही पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्याचा आरोप सध्या केला जातोय। मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते। आज सकाळी ते आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला। काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाहीये। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेनं खोपोली शहर हादरलंय। मात्र या हल्ल्यामागे नेमकं कारण काय, हा हल्ला कोणी केला याबाबत तपशील अद्याप कळू शकलेला नाहीये। त्यामुळे हल्लेखोरांना अटक केल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे।